नमस्कार. महासागरच्या खरी खरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. अरविंद केजरीवाल सुसाट वेगाने भारतीय राजकारणात परिवर्तनासाठी निघालेले आहे. केजरीवाल यांना तुरुंगात टाकल्यावर भारतातील निवडणुकीच्या वातावरणात केजरीवाल नावाचा जो प्रचार यज्ञ सुरू झालाय त्याचा आवाका केवळ दिल्ली आणि पंजाब नाही हे स्पष्टपणे दिसून आले आहे. कणा मोडलेली दिल्लीची सत्ता आणि पंजाबची संपूर्ण सत्ता ताब्यात असणारा आम आदमी पक्ष केजरीवाल यांच्या अटकेमुळे बहुचर्चित झालाय. केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांनी त्यांचे मुख्यमंत्रीपद न सोडणे, अट्टहासाने स्वतःच्या प्रचारासाठी काहीही न करता चर्चेत राहणे, या सर्व बाबी आता केवळ आम आदमी पक्षापुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्याचा फायदा इंडियालाही होणार आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करून सत्तारूढ पक्षाने त्यांना जिवंतपणे शहीद होण्याची संधी दिली की काय असा प्रश्न आता पडलेला आहे. केजरीवाल यांच्या आधी सिसोदिया, जैन आणि संजय सिंग या 3 नेत्यांना कथित मद्य घोटाळ्याशी बादरायण संबंध जोडून त्यांना अटक झाली होती. केजरीवाल यांना अटक झाल्यावर भाजपचे अनेक बोलघेवडे नेते काय काय बोलले हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. अनेक प्रलोभने दाखवूनही आम आदमी पक्षाला खिंडार पाडता आले नाही. तो पक्ष आपला पक्ष सोडून प्रलोभनांच्या खोक्यावर बसला नाही, ही बाब नमूद करण्यासारखी आहे. भारतातील बड्या पक्षातून अनेक आयाराम गयाराम रोज दिसतात. तिकीट नाही म्हणून पक्ष सोडला वगैरे सारखी कारणे देऊन दररोज वृत्तपत्राचे रकाने भरलेले असतात. मात्र आम आदमी पक्षाचे सरसेनापती आणि 4 खंदे नेते तुरुंगात असतानाही हा पक्ष फुटला असे घडले नाही. हाही आपल्या देशातील सध्याच्या राजकारणातला एक चमत्कारच आहे. आता केजरीवाल यांना देशभर मागणी आहे. ज्या राज्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत ती राज्ये सोडल्यास इतर अनेक भागातून केजरीवाल यांनी आपल्याकडे यावे अशी मागणी होत आहे. आक्रमक संजय सिंग आणि महाआक्रमक अरविंद केजरीवाल यांचा मुकाबला कसा करावा हेच एनडीएला समजेनासे झालेले दिसतंय. आता सर्वोच्च न्यायालयाने सुटका केल्यामुळे पुन्हा जर काही कारवाई केली तर काही खरे नाही हेही सत्ताधाऱ्यांना कळून चुकले आहे. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे या न्यायाने अरविंद केजरीवाल यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. केजरीवाल हरियाणाचे मूळ निवासी आहे, त्यामुळे हरियाणातील 10 जागा, तसेच दिल्लीतील 7 जागा आणि पंजाब मधील 13 जागा केवळ इतक्या जागांवरच नाही तर इतर अनेक मतदारसंघात केजरीवाल प्रचंड गर्दी खेचू शकतात. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे भाजपचे स्टार प्रचारक आणि काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे 2 स्टार प्रचारक अखिल भारतीय स्तरावरचे नेते आहेत. आता अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग हे आम आदमी पक्षाचे 2 नेते देश पातळीवर पुढील निवडणुकीचे मतदान होईपर्यंत प्रचाराचा जोरदार धुराळा उडवणार आहे. राज्यातून ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे हिंदी पहुड्यांतील भाजपच्या साम्राज्याला प्रत्येक ठिकाणी सुरुंग लागल्याचे दिसतंय. उत्तर प्रदेशच्या 40 जागा आणि गुजरातच्या 24 जागा एक हाती जिंकून आपली खासदारांची संख्या 100च्या नंतरच सुरू होते असा दावा आता खुद्द भाजपचे नेतेही करताना दिसत नाही. उत्तर प्रदेशातील राजकीय उलथापालथ आणि गुजरात मधील क्षत्रिय आणि आदिवासी समाजाचा विरोध कसा थोपवावा हा सत्ताधाऱ्यांसमोरील खरा प्रश्न आहे. मोदी साहेबांनी ही लोकसभेची निवडणूक आपल्या सोयीसाठी 7 टप्प्यात घेण्याचा प्रयोग केला. टप्प्याटप्प्याने हा प्रयोग अधिकच रुतत चाललाय असं दिसतंय. या टप्पेगिरीचा जास्त फायदा सध्या विरोधकांनाच होत असल्याचे चित्र आहे. आता 370 किंवा 400 जागा जिंकण्याची भाषा बंद झाली हे कशाचे द्योतक आहे? कसेही करून तथाकथित मित्र पक्षांच्या सहकार्याने 272चा आकडा तरी पार पडेल का हा मोठा विचारणीय प्रश्न आहे. एनडीएतील सहकारी पक्षही 4 जूनला आपला हात हातात देतील का हाही प्रश्न उभा ठाकलाय. एकूणच या आधुनिक महाभारतात कर्णाच्या रथाचे चाक जसे चिखलात रुतले होते तसे तर काही होणार नाही ना असाही चिंताजनक प्रश्न उभा आहे. कारण केजरीवाल या एका माणसाने देशाच्या राजकारणात सर्वांचीच पंचायत करून ठेवली. हा आमचा निष्कर्ष कोणाला पटो किंवा न पटो, मात्र त्यावर आम्ही आज तरी ठाम आहोत. मोकाट केजरीवाल असेही भारी आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी खरी मध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.